टी संदर्भात जो अभ्यासक्रम आहे तो खालीलप्रमाणे पेपर पहिली ते 5वी साठी प्राथमिक स्तर, त्यामध्ये भाषा 1 व 2, त्यामध्ये भाषा 1 आपण मराठी, भाषा 2 इंग्रजी असं त्यामध्ये उल्लेख आहे। जर आपण भाषा 1 हा जर इंग्रजी म्हणून घेतला किंवा भाषा 2 हा मराठी घेतला तरी चालतं। त्यासाठी आपण भाषा 1 इंग्रजी का निवडायचं आणि भाषा 2 मराठी का निवडायचं यावर तुम्ही कटाक्षाने पाहायचं। शक्यतो मराठी माध्यम जे आहे त्यांनी भाषा 1 हा मराठी आणि भाषा 2 हा इंग्रजीच निवडायला हवा। आपणास भाषा इंग्रजी आणि मराठी हे कंपल्सरी केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मराठी किंवा इंग्रजी हेच 2 विषय असू शकणार। फक्त आपल्याला एकच भाषा निवडता येणार, इंग्रजी हा विषय प्रत्येक परीक्षेमध्ये दोन्हीही पेपरला कंपल्सरी आहे। त्यामध्ये पहा, 1ली ते 5वी साठी असणारा जो सिलेबस आहे तो खालीलप्रमाणे मानसशास्त्र अध्यापनशास्त्रामध्ये जी काय माहिती दिलेली ती याप्रमाणे आहे। माध्यमात हे पूर्णपणे वापरू शकता, तुम्ही वाचू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर त्यानंतर यामध्ये दुसरी माहिती दिलेली आहे, पहा गणित विषयामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय त्यामध्ये काय काय दिलेले आहे। तर यामध्ये मूलभूत संपद, तार्किकता, समस्या निराकरण आणि गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय जे ज्ञान आहे त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे। तर यामध्ये अजून एक दुसरी माहिती आहे, गणित विषयाची व्याप्ती ही 1ली ते 5वी या विषयाकरता प्रचलित अभ्यासक्रमाकरता। नंतर परिसर अभ्यास आहे। परिसर अभ्यासामध्ये विषयाशी संबंधित प्रश्न जे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, जसं की इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल यामध्ये इयत्ता 4थी, 3री, 4थी, 5वीचा जो इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे त्यामधील काही प्रश्न असतात। मागील वर्षीची जी पेपर होता 2024चा, त्यासाठी 2024च्या पेपरला तुम्हाला सांगतो की यामध्ये नागरिकशास्त्र आणि इतिहासाचे 4थीचे प्रश्न आले होते। इयत्ता 4थी म्हणजे 4th स्टँडर्डचे प्रश्न आलेले होते। तर अशाच पहा पुढे माहिती आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। संदर्भ प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम यामधून घ्यायचा आहे। आणि पेपर 2चा आपण सविस्तर सिलेबस पाहिला तर पहा, भाषा 1 आणि भाषा 2 पाठ्यक्रमाची व्याप्ती कुठपर्यंत राहणार आहे। भाषा 1 मराठी किंवा इंग्रजी किंवा मराठी निवडू शकता। जर तुम्ही भाषा वेगळी असेल, जसं की जर तुम्ही प्रथम भाषा हिंदी निवडला तर दुसरी भाषा तुम्ही मराठी पण घेऊ शकता। इंग्रजी हा ऐच्छिक ठेवलेला नाही आहे, तर इथं म्हणजे पहिल्या पेपरमध्ये सुद्धा इंग्रजी ऐच्छिक नाही आहे। तुम्ही दोन्ही भाषा, एक हिंदी आणि दुसरी भाषा इंग्रजी, दुसरी भाषा मराठी निवडू शकता किंवा पहिली भाषा मराठी आणि दुसरी हिंदी निवडू शकता। इंग्रजी जरी नाही निवडली तरी चालेल। इंग्रजी पहा, जर पेपर काढायचा असेल तर 2 भाषा निवडा, फक्त हिंदी आणि मराठी। इंग्रजी निवडू नका, कारण इंग्रजीमध्ये मार्क्स जातात आणि त्यामध्ये मग आपण पास होत नाही। 90 मार्क्स आपल्याला मिळवायचे, तर त्यासाठी 2 विषय तुम्ही निवडू शकता। कसा पास करायचा, तर असा या पद्धतीने पास करू शकता। आपण पहिली भाषा मराठी आणि दुसरी हिंदी निवडली तरी चालेल, पहिली हिंदी आणि दुसरी मराठी निवडली तरी चालेल, पण सेकंड पेपरसाठी हे योग्य आहे। पेपर फर्स्टसाठी सुद्धा आपण जर आपण इकडे उर्दू म्हणजे या भाषेपैकी जर कोणतीही एक आपण भाषा निवडली, जर इथं दिलेल्याप्रमाणे पहा, या भाषेपैकी जर आपण कोणतीही एक भाषा निवडली, समजा इथं हिंदी निवडली तर इथं तुम्ही मराठी निवडू शकता। पहा, लक्षात घ्या, प्रथम भाषा जर हिंदी निवडली तर इकडे तुम्ही मराठी निवडू शकता, काही अडचण नाही। तिथं कंपल्सन नाही आहे इंग्रजी असावीच म्हणून, असं काही कंपल्शन नाही आहे। फक्त TET पास व्हायचं आहे। TETचं माध्यम हे कोणत्याही स्तरावर परीक्षेसाठी ग्राह्य धरलं जात नाही, किंवा आपण ज्यावेळेस नोकरीला लागतो तर नोकरीसाठी TETचं माध्यम हे ग्राह्य धरलं जात नाही। तुमची इथं फक्त पात्रता, तुमचं नॉलेज फक्त चेक केलं जातं। तर ही आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपणास मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा TETचा सिलेबस।